नमस्कार दादा. नमस्कार. मी प्रवीण. तर आपण ही मका पाहतोय. या मक्यासंदर्भात सांगण्या अगोदर सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव गाव पूर्ण माहिती द्या आणि या मक्याबद्दल आतापर्यंतचा सुरुवातीपासून ते आतापर्यंतचा पूर्ण प्रवास तुमचा कसा आहे का आणि पूर्ण माहिती द्या. सांगा दादा. माझे नाव काकासाहेब सुभाष चव्हाण, राहणार किनगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मोबाईल नंबर 90 49 42 17 29. सुरुवातीला मी दुसऱ्या मक्काचे वाण बघितले, पण यावेळेस मला असं वाटलं बा हिरालालचे 72 जात चांगली आणि मी लावली. ती बी पण एकदम छान आहे आणि लावल्यानंतर उगवण शक्ती अतिशय 100% उगवण शक्ती झाली. असं वाटलं होतं की बा वातावरणामुळे काही थोडंसं हे होईल, पण 100% उगवण क्षमता झाली. साधारणतः किती दिवस झाले तुम्हाला ही लागवड करून? लागवड करून तरी 2 महिने झाले. 2 महिन्याचा कालावधी आतापर्यंत झालेला. 2 महिन्यामध्ये हो, भारी हो, एकदम प्लॉट एक नंबर आहे. प्लॉट पण डेव्हलप झालेला आहे आणि हाईट पण एक समान आहे. खालीवरी प्लॉट अजिबात नाही हा. अजिबात नाही. हो. आणि सुरुवातीला 2 फवारण्या झाल्या, कोराधन आणि एक बुरशीनाशक आहे. हा. साप नावाचं बुरशीनाशक मारलं. त्याच्यामुळे त्यांनी त्याची वाढ आहे अतिशय उत्तम झाली. सुरुवातीला आपण त्याला 10-26-26 खताचा डोस दिला होता. अच्छा. त्याच्यानंतर आता दुसऱ्यांदा सुद्धा आपण एकदा 9-44 डोस आता आपण देणार आहे. आणि मला खात्री आहे 100% की ते एकर भरामध्ये 40 पार करेल. हो, निश्चितच. 40 हा फक्त आकडा आहे. 40 नाही, 40 अपेक्षेपेक्षा तुम्ही जो अंदाज धरताय त्या अपेक्षेपेक्षा विक्रमी उत्पन्न तुम्हाला होणार आहे. फक्त 40 असं म्हणून नाही, प्लस देखील होणार आहे. कारण ही मका आपण पाहता, हिचे कंच पाहता, हिची जाडी, लांबी, रुंदी सगळी पाहता, कारण तुमचा इतक्या वर्षाचा अनुभव आहे. तर अशी मका आणि तुम्ही आतापर्यंत ज्या मका घेतलेल्या आहेत त्या मक्यामध्ये आणि या मक्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवतोय का? हो साहेब, जाणवतो फरक. आता ही मक्का शेवटपर्यंत हिरवी आहे. म्हणजे वातावरणामध्ये आभाळाचं वातावरण होतं, पावसाचं वातावरण होतं, तरी सुद्धा मकाचा जो कलर आहे तो अतिशय हिरवा आहे. हो ना, हो ना. म्हणजे सारखी क्वालिटी राहिली. हो ना, हो ना. असं वाटू लागलं तुम्ही जसं काय झिंकच मारलेला आहे 2 दिवसापूर्वीच. झिंक मारलेला आहे आणि याला झिंक मारलेलं नाहीये तरी पण त्याची हो ना, क्वालिटी तेच म्हणतोय ना. कारण तुम्ही सुरुवातीला मारलंय झिंक, बरोबर आहे, पण असं वाटतं शायनिंग अशी आहे जसं काय तुम्ही झिंक मारलेली आहे. बरोबर, तशी शायनिंग आहे. हे आपण पाहू शकतो प्लॉट पूर्ण. तर दादा, तुम्ही समाधानी आहात का हो या मक्याबद्दल, या व्हरायटी बद्दल? मुरघासाठी सुद्धा समाधान. हो हो, निश्चितच. उत्पन्न सुद्धा काढलं मक्काचं तरी ते पण एक भारी निघणार आहे. नाही, मुरघास पण करू शकता. दोन्ही गोष्टीसाठी उपयुक्त ही आपली मका आहे. ही आपण आतमध्ये पण पाहू शकतो. चारी बाजूने सारखीच आहे ती. कुठेही गेलं तर मक्का एकदम तुम्हाला सारखी दिसणार आणि हाईट पण खूप आहे. आणि कणूस पण बघा ना. हो, हे बघा, पाहू शकता आपण आतमध्ये. आणि हे जे 2 कंच तुम्ही पाहताय याची पण हे लांबी रुंदी सेम असणार आहे. ह्याचा आकार पण सेम असणार आहे आणि दाणे गच्च टोकापर्यंत भरलेले तुम्हाला तुमच्या निदर्शनात दिसणार आहेत. 2 महिने बाकी झाला. हो ना, हो ना, हो ना, हो ना. आणि 2 महिन्यामध्ये 100% होणार आहे. निश्चित होईल, ती 100% होईल आणि तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त विक्रमी उत्पन्न तुम्हाला निश्चितच ही मका देणार आहे. ओके, धन्यवाद दादा तुमचे. धन्यवाद.